Talk to me, numbers never lie. Add it up, that's me. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सायनकर ब्लॉग्स. तर आज आपण जात आहोत बाहेर. मीन्स माझ्या फ्रेंडकडे चाललेलो आहे मी. साहिल नाव आहे त्याचं MBA मध्ये ॲडमिशन झालेलं आहे. तो त्याच्यात रिगार्डिंग आज आम्ही त्याच्या कॉलेजमध्ये एक्सप्लोअर करायला चाललो आहे. तिथे काही इव्हेंट आहे, तो अटेंड करायला चाललो आहे. आम्हाला इन्व्हिटेशन आलेलं आहे. सो लेट्स गो देअर. ही आपल्या बिल्डिंगची पार्किंग आहे. पूर्ण असे 3 फ्लोअर आहेत आणि आपली बाईक इथे पार्क केलेली आहे आपण. मस्त एकदम सुखरूप पद्धतीने आपली गाडी इथे लागते. सो चला बाई, जाऊया आता आपण. A few moments later. फायनली पार्किंगमध्ये 15-20 मिनिटं घालवल्यानंतर आम्ही आलेलो आहे इथे. पोचलो बाई. मला वाटलं हरवलो आपण. तेच खूप वेळ गेला आमचा पार्किंगमध्ये. जेवढा आमचा रायडिंग 15-20 मिनिटं गेली रायडिंग, एवढाच वेळ गेला पार्किंगमध्ये कारण की माहितीच नव्हतं कुठं जायचंय काय जायचंय. T6 काय होतं, T6 ऐकलं आणि आलो भरतीकडे. परत खाली गेलो, परत विचारलं, परत वरती आलो. आता आम्ही इथे समोरच बाईक पार्क केले, मी बघू शकतो आपल्या डोळ्यासमोर. आणि आता आम्ही जात आहोत. इव्हेंट सुरू होण्याआधी पोटाला आधार असावा म्हणून मी काहीतरी खायचा विचार केला, तर इथे कॉफी आणि बिस्कुट्स होते. जसा ब्रेकफास्ट केला थोड्याच वेळाने इव्हेंट चालू झाला आणि ते त्यांच्या युनिव्हर्सिटीबद्दल सर्व गोष्टी एक्सप्लेन करत होते, जसं तुम्ही ऐकू शकता. Namaste. आपसे मिलके खुशी हुई. मेरा नाम प्रोफेसर मिशेल जोन्स है. मैं हिंदी सीख रही हूँ, but it's very slow. My Hindi is slowly developing. I've been in India now. I've been in Mumbai for 2.5 months, and I think I can actually say now I'm relocated here to Mumbai because just this week my shipment of belongings from the UK arrived as well. So my family and I are now properly settled in Mumbai. I'm going to talk a little bit about Bristol as a university, a little bit about our campus here in Mumbai, and then I want to especially focus on some of the sort of learning. हा त्यांचा वॉकिंग एरिया आहे आणि साईडलाच क्लासरूम्स वगैरे आहेत. आणि पुढे जसं जसं जाल आपण तर हा त्यांचा वर्किंग डेस्क वगैरेचा सेटअप आहे. आणि आमचा असा सीन आहे की फॅकल्टीज वगैरे असे इथे बाहेरच म्हणजे सेटिंग वगैरे करतील, जेणेकरून पोरांना रीच आउट करायला इझी पडेल वगैरे. आणि इथे हा त्यांचा लायब्ररी सेक्शन आहे वेगळा, अल्टरनेटिव्ह. म्हणजे चांगलं ओव्हरऑल बघायला गेलं तर या. सो ओव्हरऑल असं इथे फॅकल्टी बसतील. आणि हा असा साईड बाय साईड व्ह्यू आहे ज्या पवई लेक आहे त्याच्यामधूनच हा व्ह्यू आहे. हॉटेल आहे, वेस्टिन 5 स्टार हॉटेल आहे. व्ह्यू पण खूप भारी आहे. सो गाईज कॅम्पसमधून एक लुक आहे, जो व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. पूर्ण एकदम पवई वगैरे दिसते आपल्याला, खूपच खतरनाक. आणि हे मागे जे आहेत ते क्लासरूम्स आहेत. आता आपण आलेलो आहे क्लासरूम सेक्शनमध्ये आणि ह्यांचे अशा प्रकारे टेबल्स वगैरे आहेत, इंडिव्हिज्युअली सेटअप आहेत. म्हणजे ग्रुपवर स्टडी लोक करवतील किंवा काही XYZ जसे वेगळे प्लॅन्स असतील. ते त्यांनी एक सेशन कंडक्ट केलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी ओव्हरऑल सर्व एक्सप्लेनेशन केलं की काय कसं कुठे काय होणार आहे XYZ. ठीक आहे. तर त्यांच्या बॅचमध्ये मोस्टली 50 वगैरे स्टुडंट्स काय असणार आहेत प्रत्येक बॅचमध्ये, जेणेकरून इंडिव्हिज्युअली अटेंटिव्ह राहतील ते लोक सर्व आहे. तर माझा मित्र प्लॅन आउट तर करतोय की पुढे कंटिन्यू करायला. सो बघूया आता जे काय असेल ते समजलंच. म्हणजे एक ओपन माइंड स्पेसने त्यांनी हा सेटअप बनवलेला आहे स्टडी वगैरे करायच्या हिशोबाने. खूप भारी सेटअप आहे. एंगेजमेंट पण चांगली केली. आफ्टर द इव्हेंट देर आर सम रिफ्रेशमेंट्स. आणि खायला पहिल्या गोष्टी होत्या तर काय चिकन वगैरे होतं, मग मारला ताव आणि काय पाहिजे. सो गाईज आमचा ओव्हरऑल टूर झालेला आहे. तुम्ही बघितलं आम्ही इथं जाऊन वगैरे आलो ब्रिस्टलमध्ये. तर भाई आपलं ॲडमिशन घ्यायसाठी उत्सुक आहे. तर भाई तुझे 2 शब्द मोलाचे बोलून टाक. एक्सपिरियन्स खूप चांगला होता ब्रिस्टलचा. बघू आता पुढे काय होते.
पुढे काय होते. सो आता आम्ही इथून झालं, आमचं सर्व वाइंड अप केलं आम्ही. आता निघालो आहे पुढे, बघू काय असेल प्लॅनिंग तर तुम्हाला शेअर होईल, नाहीतर मग व्हिडिओ इथंच एंड करून भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.